आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत। ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता ई-KYC करणं बंधनकारक ठरलेलं आहे। तर लाडक्या बहीण योजनेची ई-KYC प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणीची महिलांसाठी महत्त्वाचे अपडेट सरकारने काय सांगितले आहेत त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो। तर बघा मित्रांनो, लाडक्या बहिणींना ई-KYC या नवीन वेबसाईट सुरू झालेल्या आहेत। तर या दोन नवीन वेबसाईटमध्ये तुम्ही 2 मिनिटात इथे तुमची ई-KYC पूर्ण करू शकता। तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी योजना आहे। या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना दरमहा 1500 रुपयेचा थेट आर्थिक आधार मिळतो। महायुती सरकारला तसेच परत आणण्यात या योजनेची मोठी भूमिका असल्याचं मानलं जातं। परंतु या योजनेअंतर्गत ई-KYC प्रक्रिया सुरू असून अनेक महिलांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे। या समस्यावर महिला व बालविकास विभागाने तातडीने लक्ष केंद्रित केले आहे। तर ई-KYC का आवश्यक आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो। राज्य सरकारने या योजनेचा लाभ फक्त पात्र आणि खरोखर गरजू महिलांपर्यंतच पोहोचवावा यासाठी ई-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे। ई-KYC म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो यूजर कस्टमर। या प्रक्रियेद्वारे लाभार्थी महिलेची ओळख, आधार क्रमांक, वय, उत्पन्न आणि कुटुंबातील सदस्यांची पडताळणी केली जाते। ई-KYC पूर्ण केल्याशिवाय कोणतीही महिलेला पुढील हप्त्याचा लाभ मिळत नाही, अशी स्पष्ट अट सरकारने ठेवली आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, सध्या सुरू असलेली तांत्रिक अडचणी कशाप्रकारे सरकारने सांगितली आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया। अनेक महिलांनी तक्रार केली आहे की ई-KYC करताना OTP मिळत नाही किंवा उशीर येते, ज्यामुळे प्रक्रिया पूर्ण होत नाही। या तांत्रिक समस्येची दखल घेऊन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून सर्व लाभार्थ्यांना आश्वासन दिले आहे की ई-KYC करताना OTPशी संबंधित समस्या काहींना भेडसावत आहे। महिला व बालविकास विभागाने याची दखल घेतली आहे आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने उपाययोजना सुरू आहेत। लवकरच प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होईल, असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तांत्रिक उपाययोजना सुरू कशाप्रकारे केले आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया। विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक तज्ज्ञ सध्या OTP सर्व्हर आणि मोबाईल नेटवर्कशी संबंधित समस्या सोडवण्यावर काम करत आहेत। तसेच काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी असल्याने महिलांना अडचण येते। हे लक्षात घेऊन स्थानिक CSC केंद्रावर कॉमन सर्व्हिस सेंटर अतिरिक्त सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या सर्व्हरमध्ये OTP येत नसेल तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचं OTP करून घेऊ शकता। त्याच्यानंतर या योजनेमध्ये नवीन उत्पन्न निकष आणि पात्रता नियम कशाप्रकारे सांगितले आहेत त्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो। सरकारने योजनेवरील वाढत्या आर्थिक भाराचा विचार करून पात्रतेचे निकष अधिक कठोर केले आहेत। यामुळे लाभार्थींची संख्या थोडी कमी होण्याची शक्यता आहे। तर याच्यामध्ये कशाप्रकारे सरकारने अट टाकली आहे ते थोडक्यात जाणून घेऊया। मुख्य अट म्हणजे सर्वप्रथम कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। त्याच्यानंतर नवीन ई-KYC नियम काय सांगितले आहेत ते जाणून घेऊया। लाभार्थी महिलेबरोबर
तिच्या पतीची किंवा वडिलांची ई-केवायसी करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे सरकारला संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न अचूकपणे पडताळता येईल. त्याच्यानंतर मित्रांनो, उत्पन्न तपासणीची प्रक्रिया कशा प्रकारे आहे ते जाणून घेऊया. विवाहित महिला पतीचे वार्षिक उत्पन्न तपासले जाईल. अविवाहित महिला वडिलांचे उत्पन्न तपासले जाईल. जर कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास संबंधित महिला अपात्र ठरू शकते. त्याच्यानंतर महिलांसाठी महत्त्वाचा इशारा या योजनेमध्ये सरकारने काय सांगितले आहे ते जाणून घेऊया. पूर्वी फक्त महिलेचे वैयक्तिक उत्पन्न तपासले जात असल्याने अनेक महिलांना सहजपणे लाडकी बहीण योजना ई-केवायसी OTP लाभ मिळत होता. परंतु आता कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न तपासले जाणार असल्यामुळे काही महिलांना या योजनेतून वगळले जाऊ शकते. म्हणूनच महिलांनी ई-केवायसी करताना सर्व कागदपत्रे, आधार, पॅन, उत्पन्न प्रमाणपत्र, पती वडिलांची ई-केवायसी योग्य आणि अद्ययावत ठेवावीत. त्याच्यानंतर ई-केवायसी कसे करावे. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन करता येते. लाभार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून आवश्यक तपशील, लाडकी बहीण योजना ई-केवायसी OTP भरावेत आणि OTP द्वारे प्रमाणीकरण करावे. वरील लिंक हे केवळ संदर्भासाठी आहे. नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळावरूनच प्रक्रिया पूर्ण करा. तर कोणत्याही वेबसाईटवर न जाता लाडकी बहीण योजनेची वेबसाईटवर, म्हणजे सरकारने जे जारी केले आहे अधिकृत वेबसाईट, त्या वेबसाईटवरच जाऊन तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण करावी. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक मोठं पाऊल आहे. ई-केवायसी प्रक्रिया जारी काही तांत्रिक अडचणींमुळे थोडी गुंतागुंतीची वाटत असली तरी सरकारने त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. लवकरच ही प्रक्रिया अधिक पारदर्शक, सोपी आणि ऑनलाईन सुलभ होईल असा विश्वास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे. महिलांनी फक्त थोडी संयम बाळगून वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, म्हणजे योजनेचा लाभ अखंडितपणे मिळत राहील. तर मित्रांनो, ही होती ई-केवायसी संदर्भात सरकारची संपूर्ण माहिती. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.